ही पण ही कमी देतं काय दूध ती वाली माप देतो दूध 1.5 लिटर दूध देतं. कोणते 1 महिन्याचा वासरू आहे ना हा 1 महिना एवढा दूध आला तर दुसऱ्या गायचा ह्याच्यामध्ये काढतील ना आहे गाईस. तर ही बघा ही आईने लोणी काढले. येतो वरती हिरो घर 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 गाया पाजायचा. आता आम्ही आता गाय पाजायला जातोय वाड्यात. बाबांची नवीन पेर पण दाखवता बाबांनी तयार केली ती. गाय पाजायला जायचं आता बांधून गाय पाजायची आहे. सगळी आली का? हो सगळे आले. बैल पण आलं. बैल म्हशी सगळे आले. आता पेर बांधल्या त्या पंधराच्या खाल्या भरून घ्या. खाल्या भरून खाल्या लय पडल्या. पाऊस गेला तो खाल्या भरायला पाहिजे. परत चिखल होईल. उचलून बस बस. ही बांधली ही पेर बांधली आज. घरानं बैलानं कोणाचा बैल येऊन घरातली ना. दोन्ही पाण्याची आपल्या गाय 2 मग दुसरी आली. आले सगळी. हो उभी राहा. तिचा निस्ता वलवल करायचं मोठं लक्ष आहे. हो दे रा सकाळ खलग्या भर. हा हिचा वासरू ना माहिती तर वाढत का नाही आता येणे ना. अरे आम्ही होती तेव्हा आई आल्या तेव्हा. हे बाई का मारा येतेच ते मला. ही पण हिला पाचते मग तिला ही कमी देतं काय दूध ती वाली हे माप देतो दूध 1.5 लिटर दूध देतं. कोणती ही बघ. जर्सी आणि काळी गाय कुणाची आतमध्ये अजून हे आपली म्हैस आहे सगळी. बघ ये आणि एक होती फोन बघ किती आता जोर करताय तो हा हिचा आहे काय. हा मोठा झाला. हा बसलाय. हा बसलाय. हा जर्सी बैल जर्सी. हा जर्सी. आणि हा कशाला काय म्हणतात ह्याला. ह्या बैलाला काय म्हणतात घाटी का ह्याला हा खिलार. खिलार का. हा 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 जोर किती करताय बघ बघ ती ह्याला सोडू सोडा. आणि ही म्हशी आहेत ना. म्हशी भाई एक बसले. ही मुंबईवाली आहे आणि ही गावठी. ही गावठी आणि ही मुंबईवाली. ह्याला सोडा. हवा काय तलमलताय. सोड काय साक्षी. हो सोडा. हा तिचा पुढे जा तिथे. हा आले याला आला. बस 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 होत आपोआप. अरे रामा हो 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 चप्पे मारत. काठी नाही आणली. काठी नाही आणली. थांब. या इकडनं पेरीत नाही येईल बघा साक्षी. थांब मला काढून दे. तू काय आहे सोबत सोबत काय तू सोबत का. हा वासूर जोर करतो. हा वासू इकडे येतं बाबास का. मग त्याला तिकडे हे काठी नाही करता. त्याला दूध द्या मग आंधी आंधी नाही यायचा. मग दूध कमी कमी आला का नाही मग तो इकडे जातो असा. मग त्याला काठीला सुद्धा हाकलता असे. बाबाची पहिल्यापासून त्याला त्यांना अटकलं नाही ना.
असं सांगितलं ह्याला आटका त्याला गाय पाण्यावर का बांधून ठेवा. आता हा दूध काढून द्यायचा नाही, अजिबात नाही काढून द्यायचं. 4 महिने झाले त्याला. त्याला पण दूध पाहिजे ना, तो वाढत त्याला काय तुझं आपल्याला दूध काढून द्यायचं आहे. त्याला हवा तर त्याला आहे 2 आठवड्यांचा. आपलं पण पिन नाचून चिकनचं आपलं त्यांचं तो आता ऐकायचं नाही. हाय आपोआप आली मग. लक्ष्मी आपोआप आली ती. नाही हे आपली कुठं आले. ही गाय ह्याच्या डाव्या मारताय ही, मारील ना मला. नाही बा बाबांना मारताय बघ कशी. मारते नाही ती लय बांधताना लय त्रास करते. बघ 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 बघ. आणि शिंगाई ती तिची घातके आहेत. काठी घ्यावी हातामध्ये, डोलं बाजूला करायचे टोन शाप टाकील डोळा फुलून घ्यायला लावता येते. 1 महिन्याचा वासरू आहे ना हा. 1 महिने आता हे तुला काय जास्त दूध नाही लागेल ना. बोलायचं बोलल्याशिवाय कसं चालतं. खरं खरं सांगायचं असतं बाबांनो. काय नाही तर नाही. दूध नाही दिला तू वासरू कसं लापट दिसतोय तो. हो तेज नाही. हो ते केस बघ कसं आहे तो सकलीला. आपण खोंडच आहे. आपण कोण चाटताय बघ कशी. होईल नांगराला करणार आहो तुम्ही. नांगर म्हणजे आता नांगर म्हणजे आता आमच्या हा हे होती दवा. आपले 2 भारी आहेत ना बैल आधीच बाबानं. दोन गाया पाचताव ना रोज, सकाळी आणि संध्याकाळी. कसं देताय वासरू आहे. दूध नाही ना तिला जास्ती. काय आहे तो. कुठे ढोराला दूध नसतं, एखाद्याला असतं. कुठनं आणलेलीस ती. कमी आहे. कुठनं आणलेली. मामाच का ना. ही पाटील बाबांक होती ना आधी. नाही ती होती ती वाली. ही कधी आणलेली. ही गेल्या वर्षी आणली. कधी मी नव्हती माहिती. एक किलो. कुठल्या मामा का ना. हॅटच्या बहिणी तिथे जोरात करता येतो. ठेम ठेम नुसतं तिथे काय धार हे तरी दुधाची धार तरी आहे. ठिंबा ठिंबा बापास आपलं मग काढतात. किती आलं दाखव हिचा दूध. हा बघ एवढा. आता त्याच्यामध्ये मिक्स करशील ना. हा 1.5 लिटर होतं ना पूर्ण. हो काळवडीला बघा बांधून या. बांधून येतो. आता कुठं गावात भेटताय की देवलाच्या दारात भेटेल. देवलाच्या दारात संध्याकाळची जाम उचलतात. सकाळची नाही. आम्ही दूध वगैरे काढून आलोय गायचं आणि पुढचं प्रोसेस चालू आहे. इथे लोणी वगैरे काय काय बनवत आहे. तुपासूपर्यंत जातं तर आहेच सांगेल तुम्हाला. थांबा 1 मिनिट. हा तर दह्याचा आपण ताक बनवायचा. त्याला लोणी येईल त्याच्यावर कडवशानी तूप, त्याला तूप म्हणतात. तूप आहे मग तूप त्याचा होता. हा असं इजन ठेवतात दुसरं दही घालायला. आता आपण गायपासून आणली ना तो दही घाली.
मी जमला आता. जोरात हा वरती लोणी येईल काय आणि मग तू गॅसवर कडवशील आता आत्ताच, मग त्याचं तूप तयार होईल ना. माझ्याने आवाज पण नाही ना. हा वर जोरात वर जरा. हा ऐसा असा ताक वारायचा, मग लोणी येतं वरती. फिरव घर 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 घर. बरोबर आहे वया काय. बाकी थोडं पाणी टाक. आता लोणी येईल वरती. तू दमली का आहेस कळते आहेस बघ कशी वरचं. दरवाजा बंद कर. साक्षी दरवाजा बंद कर. ऐसा गरगर फिरायला पाहिजे चांगला. याचा मग लोणी येईल, त्याच्यानंतर मग त्याचा तूप करायचा. तर आता मी वाटताना काढेन. वाजत तर नाही तुझा. फिरव जोरात. आता मला वरचा थोडासा येल्लो येल्लो दिसतोय ना, हा पूर्ण लोणी तयार झालाय. पहिला फक्त त्याचा ताकच होता, दह्यापासून असतो तो. आता ही लोणी आहे काढेल आणि मग चुलीवर गरम करेल, मग त्याचं तूप तयार होईल एकदम मस्त. हा एवढा बाबांनी आणि आईने मगापासून तयार केले. आता आई बाहेर काढेल. गाईस तर ही बघा, ही आईने लोणी काढले. हा पूर्ण लोणी आहे. हा लय चालू. आता किती येईल? एवढाच येईल लोणी. पाहिजे. मग परत परत वडत राहाल मग, आणि मग तो उरल तो ताक प्यायचा ना. कढी बनवायची, ताकाची कढी बनवायची, ताक पियायचा. बघू शकता केवढी मोठी प्रोसेस आणि केवढी मोठी मेहनत आहे ह्याच्या मागं पण. नाही बाबा नो, एक तूप काढण्यासाठी किती मोठं हे करावं लागतं तुपापर्यंत जाण्यापर्यंत. लोण्याचा गोळा ना शेवटचा राहिलेला. आता ह्याचं तूप करशील. गाईस तर मला बाबाने ताक बनवून दिलेलं आहे.